महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापलंय. आमदार कोणाकडे, सत्ता कोणाकडे आणि खरं गेम कोण आखतोय? आदित्य ठाकरे, संजय शिरसाट, फडणवीस आणि एकनाथ शिंदे या 4 नावांमुळे पुढचे 6 महिने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार हे नक्की. आज महाराष्ट्र 360 वर संपूर्ण विश्लेषण, अगदी स्पष्ट आणि बिनधास्त. गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा, 22 आमदार भाजपकडे जाणार की शिंदे गटात फूट पडणार? हे ऐकून आदित्य ठाकरे यांनी थेट प्रतिक्रिया दिली. अफवांना बळी पडू नका, याच्यात तथ्य नाही. पण लगेच संजय शिरसाट यांनी जाहीर केलं, ठाकरे गटाचे 13 आमदार माझ्या संपर्कात आहेत. नावं वेळ आली की सांगू. यामुळे वातावरण एकदम पेटलं. दोन्ही बाजूंनी एकाच वेळी बातम्या पेरल्या जात असल्याचं दिसतंय आणि जनता मधोमध गोंधळलेली. फडणवीसांनी मात्र हे सगळं हस्त खेळत झटकून टाकलं. उद्याच कोणी म्हणेल की आदित्य ठाकरे यांचेच 20 आमदार भाजपला सपोर्ट करतायत, असं म्हणत बसण्यात अर्थ नाही. वरवर बघता हे साधं उत्तर वाटतं, पण राजकारणात फडणवीसांचं एकही वाक्य उगाच येत नाही. भाजपला आज शिवसेना शिंदे गट मित्र आहे हे त्यांनीच सांगितलं. पण या मैत्रीचा उपयोग किती आणि याचा पुढचा स्टेप काय? इथेच खेळ सुरू होतो. 2024 लोकसभा परिणामांनंतर एक गोष्ट स्पष्ट आहे. भाजप 240 जागा, बहुमतासाठी आवश्यक 272, अंतर 32 जागा. हे अंतर भरलं. चंद्राबाबू नायडूंचे 16, नितीश कुमारांचे 12 आणि शिंदे गटाचे 7 खासदार. म्हणजे साध्या भाषेत मोदी सरकारवर 3 पक्षांची पकड समान आहे. पण यातील 2 पक्ष, नायडू आणि नितीश, कधी कोणत्या बाजूला जातील त्यावर खात्री नाही. म्हणूनच शिंदे गटाचे 7 खासदार भाजपसाठी सोने आहेत. याच कारणासाठी फडणवीस केंद्रात जाणार अशी चर्चा जोरात. वरून दोन्ही पक्षमित्र, पण आतून कथा वेगळी. भाजपने आधीच ठाणे, कल्याण, अमरावती, बुलढाणा अशा ठिकाणी शिंदे यांच्या पकडीवर वार केले. उदाहरण, रवींद्र चव्हाण कल्याणमध्ये शिंदेंना रोखतायत. राजू शिंदे संभाजीनगरमध्ये प्रेसर, तुक्कर, कुटे बुलढाणा परिस्थिती बदलतायत. संजय केळकर ठाण्यातून दबाव. ही उदाहरणं एकच दाखवतात. भाजप शिंदे गटाचे खासदार स्वतःकडे खेचण्याचा प्लॅन तयार ठेवून आहे. शिंदे यांच्या संमतीने किंवा नसली तरीही ही मोठी यादी आहे. ती 3 प्रकारात विभागता येते. 1. भाजपचे मूळ नेते जे फक्त तिकिटासाठी शिंदेकडे गेले. निलेश राणे, अमोल खताळ, मुरजी पटेल, काही ठिकाणी राणे कुटुंबाचा प्रभाव. हे लोक स्वतःला शिंदेचे मानतच नाहीत. 2. दबावाखाली असलेले आमदार ज्यांच्यावर चौकशी, तपास, केस आहेत. त्यांना बीजेपीची सुरक्षित छत्री हवी. 3. शिंदेंपेक्षा फडणवीसांच्या जवळचे असलेले नेते. तानाजी सावंत, रामदास कदम, गजानन कीर्तीकर गट, विखे पाटीलचे नेते. येथून मोर्चा वळण्याची शक्यता जास्त. काही राजकीय निरीक्षक म्हणतात ही बातमी ठाकरे गटातून पेरली गेली, ज्यामुळे शिंदे गटात संशय निर्माण झाला आणि फुटीचा दबाव वाढवला. पण लगेच शिरसाटांनी काउंटर दिला, 13 आमदार तर आमच्या संपर्कात आहेतच. आणि याचा अर्थ दोन्ही बाजू स्वतःची शक्ती वाढवण्याच्या स्पर्धेत आहेत. ही सर्वात महत्वाची गोष्ट. फडणवीसांना केंद्रात जायचंय, पण त्यासाठी त्यांना महाराष्ट्रात असा एक ब्लॉक तयार करायचा आहे जो त्यांच्याशी निष्ठावान असेल. म्हणूनच शिंदेकडील खासदार बीजेपीमध्ये, उर्वरित ठाकरे गटावर कमकुवत दबाव आणि महाराष्ट्रात बीजेपीचे पूर्ण वर्चस्व. हा संपूर्ण प्लॅन स्पष्ट दिसतो. शिंदे गटाची फूट ही निश्चित आहे. फरक फक्त एवढाच, विधानसभेच्या आधी की निकालांनंतर जर केंद्रात परिस्थिती पातळ झाली तर शिंदेंचा गट लगेच हलवला जाईल. सूरज बोलतोय महाराष्ट्र 360 वरून. तुम्हाला काय वाटतं? हा खेळ फडणवीस खेळतायत की कथा कुठेतरी वेगळीच वळण घेणार आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच राजकीय विश्लेषण, सत्य, आकडे आणि खोलवरची माहिती फक्त महाराष्ट्र 360 वर. जय महाराष्ट्र.